सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी जळगाव पोलीस कायम धावून येतात। अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी जळगाव पोलिसांनी 112 हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे। 20 सप्टेंबर 2021 ला या योजनेला सुरुवात केली। तसेच काही नागरिक 100 क्रमांकावर फोन न लावता आता 112 हा क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाईल, असे आवाहन महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली पोलीस डिपार्टमेंट यांनी केले आहे। जानेवारी ते डिसेंबर 2024 या दरम्यान नियंत्रण कक्षात तब्बल 23,455 कॉल प्राप्त झाले असून 10 मिनिटात पोलीस धावले आहेत। तसेच डायल 112 वर कॉल आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचतात। त्यात बऱ्याच वेळा मारामारी झाली होती, वाद घालत होते, आता ते निघून गेले असेही प्रकार समजतात। जेवढे कॉल आले त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचतात। मात्र वरील प्रमाणे काही प्रकार घडत असले तरी आलेले कॉल पूर्ण करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतात। डायल 112 ॲक्च्युली महाराष्ट्र पोलीस विभागाचा आहे, पूर्ण राज्यासाठी आहे आणि याच्यामध्ये कोणतीही घटना असेल, महिलांच्या सुरक्षेबद्दलचे काही थ्रेट असेल किंवा रस्त्यावरचा इन्सिडन्स असेल एखादा ज्याच्यातून गुन्हा होऊ शकतो, रायट असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, सिनियर सिटिजन्स किंवा कुठले घटनेबद्दलची माहिती देण्यासाठीचं काहीतरी कॉल असेल तर हे कॉल आपल्याला 112 नंबरला येतात। आता डायल 112 बद्दलच सगळ्यांना आपण कॉल करायला सांगतो। त्याच्यानुसार 2024 जळगाव जिल्ह्यामधून जिल्हा पोलीस दलाचं जे आपलं डायल 112चं जे सेंटर आहे तिथे आपल्याला 23,455 कॉल आलेले आहेत पूर्ण वर्षभरामध्ये। एखाद्या नागरिकाने कॉल केल्यानंतर आपलं पथक पोहोचण्याचा रिस्पॉन्स टाइम, पोहोचण्याचा रिचिंग टाइम किती आहे? हा जो कॉल आहे हा सेंट्रल जे आहे कॉल सेंटर तिकडे जातो। तिथून आपल्याला आपल्या जिल्ह्यातली ती घटना असेल तर त्या जिल्ह्याला तो कॉल येतो। जिल्ह्याला कॉल आल्यानंतर आमचं 112चं जे सेंटर आहे इथं SP ऑफिसमध्ये तिथल्या स्क्रीनवर म्हणजे ते कॉल आल्यानंतर लोकेशन त्यांच्याकडून सांगितलेलं असतं, त्या लोकेशननुसार त्या स्क्रीनवर आमचे व्हेकल दिसतात। डायल 112चे जे व्हेकल आहेत त्यांना GPS आहेत सगळ्यांना, तर ते जास्तीत जास्त जवळ कुठलं व्हेकल आहे तिथलं आपलं वाहन, त्या वाहनाला तो कॉल ट्रान्सफर केला जातो आणि ते वाहन तिथं तात्काळ पोहोचून ते कॉल आहे ते अटेंड करतं। तर ते आपलं साधारण वर्षभराचं जे रिस्पॉन्स अवरेज टाईम आहे तो 10 मिनिट आहे। त्याच्यामधले काही कॉल 3-4 मिनिटामध्ये पण अटेंड होतात। काही कॉल्स आता ग्रामीण भागामध्ये 20 किलोमीटर वगैरे 12 किलोमीटर अंतर असेल अशा कॉल्सला कधी कधी अर्धा तास पण लागतो, परंतु ऑन एन ॲव्हरेज आपलं 10 मिनिट हा रिस्पॉन्स टाईम आहे जिल्ह्याचा। किती आपली टीम किती लोकांची टीम आहे या युनिटमध्ये 112 मध्ये? नाही, टीम इथे आता 10-12 लोकांची टीम ॲक्च्युअली फील्डवर म्हणजे ऑफिसमध्ये काम करते, परंतु फील्डवर प्रत्येक पोलीस स्टेशन्सला ते व्हेकल्स आहेत। प्रत्येक पोलीस स्टेशन्सला डायल 112चे व्हेकल आहेत, त्याच्यानुसार 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, सगळ्याच पोलीस स्टेशन्सला आहेत। ते पूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपले ते काम करतात। त्याच्यामध्ये जर कॉलचं जर बायफर्केशन झालं तर जवळजवळ 6,000 कॉल आहेत ते महिलांचे आलेले आहेत। त्यानंतर 6,000च्या जवळपास कॉल क्राईमबद्दल आले, कुठं गुन्हा घडत असेल तर किंवा स्वतःच्या बाबतीत घडत असेल तर सांगण्यासाठी। त्यानंतर जे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन विचारण्यासाठीचे पण कॉल, म्हणजे इन्फॉर्मेशन देण्यासाठी की अशी घटना आहे असे पण कॉल आलेले आहेत। इन्क्वायरी करण्यासाठी पण कॉल करतात काही जण। काही कॉल विनाकारण पण केलेले आहेत, टेस्ट कॉल म्हणा किंवा मग काहीतरी डायल 112 पे करण्यासाठी। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सिनियर सिटिजन्सचे, ॲक्सिडेंट्सबद्दलचे सर्व प्रकारचे कॉल डायल 112ला येतात। सर, ह्या पार्श्वभूमीवर डायल 112 युनिटबद्दल आपण जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना काय आवाहन करावं? आम्ही हेच आवाहन करू, आता सांगितल्याप्रमाणे की महिलांचे काय थ्रेट्स असतील, रस्त्यावर कुठला तुमच्या बाबतीत स्वतः बाबतीमध्ये गुन्हा घडतोय असं जर आपल्याला जाणीव झाली किंवा कुठलीही घटना इंडिसेंट तुम्ही एखादा प्रसंग तुम्ही रस्त्यावर बघत आहात की ज्याच्यामधून गंभीर प्रकार घडतोय असं वाटत आहे आपल्याला, किंवा एखादा फेटल किंवा गंभीर ॲक्सिडेंट झालेला असेल तर आपण डायल 112ला कोणतेही नागरिक कळवू शकतात तात्काळ। त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला कोणताही त्रास देत नाहीत पोलीस, त्याच्याकडून फक्त माहितीची खात्री केली जाते
सदर व्यक्तीला त्या घटनास्थळावर थांबायचं नसेल तर तो सांगू पण शकतो की मला थांबणं शक्य नाही, पण तिथे तुम्ही तो कॉल अटेंड करा. तर ते कॉल अटेंड केले जातात आणि पूर्ण वर्षभरामध्ये खूप फायदा नागरिकांना पण आणि पोलीस विभागाला पण याचा झालेला आहे. आम्हाला घटना कळतात 112वर कॉल आल्यानंतर आणि नागरिकांना पण तात्काळ मदत पोहोचते. हे खूप चांगलं आउटपुट या डायल 112ची योजनेचा नागरिकांना पण मिळालेला आहे. धन्यवाद. सर, या ठिकाणी 112 जे आहे ते त्याचं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि इथली यंत्रणा कशी काम करते? सदरची सेवा ही महाराष्ट्रामध्ये 2021 पासून कार्यान्वित झालेली आहे. त्यासाठी आमच्याकडे 10 कर्मचारी, अधिकारी कर्मचारी एकत्र काम करतात आणि 24 तास सेवा आहे नागरिकांसाठी. त्यामध्ये घटना फार इमर्जन्सी जसे कॉल करतात लोक त्याप्रमाणे आमच्याकडे मुंबईला जातो तो कॉल. त्यानंतर मग आमच्याकडे जिल्हा वाईज येतो. ज्या जिल्ह्यातला घटना असली त्या संबंधित जिल्ह्याला जातो. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ज्या पोलिसांच्या हद्दीतली घटना आहे तिथे वर्ग केला जातो आणि संबंधित लोक हे चंद मिनिटामध्ये जात आहे, 1 ते 2 मिनिटामध्ये घटना आहे. त्यानुसार मग संबंधित पोलिसांचे कर्मचारी घटना ठिकाणी जातात आणि ते आमचे MDT मशीन असतं त्यावर ते फोटो काढतात, ATR भरतात. तिथे त्यांनी काय कारवाई केली सदर घटनाबाबत त्यानुसार आमच्याकडे जर म्हणजे एकाच वेळी आमच्याकडे पण मुंबईला दिसतं आणि त्यानुसार आम्ही कारवाई करीत असतो. सदर 112ला महिलांचे कॉल 6122 आलेले आहेत वर्षभरामध्ये. त्याचे महिलांना आम्ही मदत दिलेली. आणि चाइल्डमध्ये 457 कॉल आलेले आहे. 457 कॉलला आम्ही मदत केलेली. हो, 1091 कॉल आलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांची. त्यानुसार आम्ही मदत दिलेली आहे वर्षभरामध्ये. आणि सदर घटनाबाबत आम्हाला सांगायचं असं आहे, ही फार इमर्जन्सी सेवा आहे. नागरिकांनी याचा दुरुपयोग करायला नको पाहिजे आणि फार गरजेचं आहे तेव्हाच फोन 112ला मदत. अन्यथा काय होतं याचा गैरउपयोग होतो किंवा त्यानुसार आम्ही त्याचे विनाकारण फोन करणाऱ्या लोकांचे सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहे आम्ही वेगवेगळ्या पोलिसांना. तरी नागरिकांनी सदर बाबत फार आवश्यक असेल तेव्हाच 112चा उपयोग केला पाहिजे. सर, बऱ्याचशा मुलींवरती अशा काही घटना घडतात त्यावेळेस ती घटना मोठी पण असू शकते आणि तिला टायमावरती 112 जर डायल करता नाही आलं तर याला पर्याय मार्ग काय आहे? त्याला मोबाईलमध्ये हे ॲप असतं 112चं. त्याच्यावरून SOS नंबर बी डायल केला तरी आमच्याकडे कॉल येतो. त्यानुसार आम्ही सदर मुलीची सुटका करू शकतो, तिला न्याय देऊ शकतो. SOS म्हणजे मोबाईलमध्ये ॲप असतं. ॲपमध्ये तुम्ही सर्व तुमचं ईमेल ID वगैरे सेट केला की मग तो SOS दाबला की डायरेक्ट कॉल इथेच होतो आमच्याकडे. तो मुंबईला जात नाही. तो मग आमच्याकडून संबंधित पोलिसांना जाऊन मग तो मदत भेटते त्यांना. म्हणजे हा डायरेक्ट ऑफिसला देतो कार्यालयामध्ये? हा, आमच्या कार्यालयात येतो आणि आम्ही मग संबंधित पोलिसांच्या हद्दीत जातो, पाठवतो तो MDTला आणि ते संबंधित पोलीस तात्काळ जाऊन मदत करतात. त्याचंही म्हणजे लाईव्ह लोकेशन असं दिसतं का, म्हणजे ज्या मुलीच्या मोबाईलवरून तो आलेला आहे? हो, दिसतं.